नमस्कार. व्हीबीपी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. माजी सरपंच अमोक्षसिद्ध थोरात यांची माळकवठे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड. 21 ऑगस्ट रोजी माळकवठे या ठिकाणी घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये माळकवठ्याचे माजी सरपंच अमोक्षसिद्ध थोरात यांची महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. प्रारंभी सुभाष मिरेकोर, सोमनाथ कोटे, सिद्धाराम गायकवाड, आकाश दुपारगुडे यांनीही या पदासाठी आपली तयारी दर्शवली होती. परंतु अमोक्षसिद्ध थोरात यांचे सर्वसमावेशक नेतृत्व तसेच गोरगरिबांच्या अडचणींना धावून जाण्याची त्यांची वृत्ती, त्यांनी जोपासलेली सामाजिक बांधिलकी, सरपंच असताना त्यांनी केलेले विविध विकास कामे या सर्व बाबी लक्षात घेऊन उपस्थित सर्वांनीच त्यांच्या नावाला जाहीर पाठिंबा दिला आणि सर्वांमते तंटामुक्त अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच सौ जयश्री सगरे, ग्रामसेवक कल्पना नारायणकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल थोरात, संजय इटकर यांच्यासह अनेक आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माळकवठ्याचे माजी सरपंच पंचाक्षरी स्वामी व मित्रमंडळी तसेच महाराष्ट्र कोळी समाज संघटना दक्षिण सोलापूर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कोळी समाज संघटनेचे तालुका प्रमुख प्रकाश शेतसंदी, शाखा प्रमुख दयानंद कोळी, माजी उपसरपंच प्रकाश कोळी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे सचिव शांतप्पा काळे, नागेश साळुंके, महादेव स्वामी, सागर कोळी, भीमाशंकर कोळी, लक्ष्मण कोळी, धर्राज कोळी, बाबूशा शेतसंदी, अशोक कोळी, सुरेश कोळी व संघटनेचे इतर पदाधिकारी आणि अमोक्षसिद्ध थोरात यांचे मित्रपरिवार उपस्थित होते. व्हीबीपी न्यूजसाठी नागेश साळुंके, प्रतिनिधी तालुका दक्षिण सोलापूर.